नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक टुडे मध्ये. आज काय आपण पॉडकास्ट वगैरे काही करणार नाहीये. बऱ्याच दिवसानंतर माझा मित्र किरण किस्ते भेटलेला आहे. तर तो एक कवी आणि गझलकार आहे. सो त्यांनी एक खूपच भारी अशी कविता बोललेली आहे. एक त्याची कविता आहे जातीवाद आणि राजकारण या विषयावर त्याची एक भन्नाट कविता आहे. आणि एक दुसरी म्हणजे प्रेमावर त्यांनी एक भारी कविता बोललेली आहे. तर तो दोन्ही कविता आज आपल्या समोर बोलणार आहे. किरण, कसा आहेस? छान छान एकदम छान. खूप दिवसानंतर भेटला, बरं वाटलं मला पण खूप. सो मला सांग किरण, कविता म्हणजे काय असते? कविता बघ, अशी कवितेची तशी व्याकरणाने खूप व्याख्या केलेल्या आहेत छान छान. पण मला वाटतं कविता ही मानवाच्या जगण्याचं एक संपूर्ण स्वरूप दाखवणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने जगतो त्या जगण्याचा पूर्ण प्रवाह जर कोणत्या गोष्टीमध्ये सामावलेला असेल तर तो कवितेमध्ये आहे, मला असं वाटतं. बरं, कवी काय करू शकतो? कवी खऱ्या अर्थानं समाजाची दिशा आणि दशा बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती कवितेमध्ये असते. अच्छा, अरे आणि वा. ती कवीमध्ये असते. कवितेने जर काय केलेलं आहे असं जर विचारशील, इतिहास जर बघशील तर तुला एक लक्षात येईल की सत्ता जी आहे, सत्तेला योग्य मार्गावर चालवण्याचं काम ही कविता करत असते. तुला ते कविता कशा सुचतात, कशात? कविता म्हणजे असं मला पर्सनली नाही सांगता येणार की कशा पद्धतीने कविता सुचतात. बरं, एखादी कविता लिहायला किती वेळ लागतो? ते एक मोठे कवी आहेत, त्यांनी एक्सप्लेन केलेलं होतं कवितेचं जी सुचण्याची प्रक्रिया कशी असते. तर ते म्हणतात की जसं 9 महिने आई पोटात बाळाला वाढवते, त्याच पद्धतीने एक कवी कवितेला आपल्या मनामध्ये वाढवत असतो. ओके. आणि असा एक वेळ असतो ज्यामध्ये त्या प्रसव वेदना सहन करून कविता जन्माला येते. अच्छा, तर तुझ्या काही कविता सांगा, मला सादर कर एकदा. ठीक आहे, एक कविता सादर करतो. सुपामध्ये कुणी आहे, कुणी जात्यात हल्ली. सुपामध्ये कुणी आहे, कुणी जात्यात हल्ली. तरीही धर्म आणि जात नाही जात हल्ली. किती हे राजकारण आजचे धोक्यात हल्ली. किती हे राजकारण आजचे धोक्यात हल्ली. कुणाचीही समीकरणे म्हणे जुळतात हल्ली. कधी लागायची चाहूल तू येण्या अगोदर. तुझी चाहूलही नाही सखेदारात हल्ली. एक आयुष्यावरती म्हणजे माझ्या आयुष्यावरती मी कविता लिहिलेली आहे. तर ती सादर करण्याचा प्रयत्न करतो बघ. मी बरा आहे दिवाण्यासारखा, का उगा वागू शहाण्यासारखा. या जमान्याच्या भीतीने शेवटी वागतो जो तो जमान्यासारखा. स्वतःसाठी एक लिहिलेला शेर होता की शिक जरा नोटांकडून काहीतरी. शिक जरा नोटांकडून काहीतरी. वाजतो नुसताच नाण्यासारखा. तर्कही लावीत मी नाही आता. तर्कही लावीत मी नाही आता. दे बहाना बस बहाण्यासारखा. पाहिजे त्यांच्यामध्ये टाका मला. पाहिजे त्यांच्यामध्ये टाका मला. बदलतो आकार पाण्यासारखा. आणि शेवटचा शेर. बोललो नाही उसावानी म्हणून. बोललो नाही उसावानी म्हणून. धूर त्यांचा कारखान्यासारखा. धन्यवाद. ही गोष्ट खूप भारी बरं का, कारण की आजकाल कोणी विचार करत नाही. जे समोरून काय आले त्यालाच ते मानायला लागते. आजकाल सर्वच जण ना व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी झालेले आहेत. व्हॉट्सअप मध्ये जे काही येईल त्याला आपण फॉरवर्ड करत राहतो पुढे पुढे. ही एक खूप छान गोष्ट. आणि तू आता सांगितलीस की कवितेचा ज्यावेळेला अर्थ लावतात ना, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने लावत असतो. आणि माझं असं पर्सनली मत आहे बघ की मी नाही थोपवणार माझा अर्थ तुमच्यावरती. तुम्हाला जो काढायचा
तुम्हाला जो आवडेल तो अर्थ कवितेचा आहे, तर तू इतका सुंदर अर्थ त्यातून काढल्यास मला फार आनंद झाला. बरं, तू 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 या कविता लिहितोस सांगतोस, तर कवितेचं काय वैशिष्ट्य आहे तुझ्या? माझ्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणशील तर मी साधारणतः प्रेमावरती लिहितो. प्रेमावरती? हा. अरे यार, आता हे फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला, आता वारं आता सुरू झालं, आता जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी होईल. फेब्रुवारीचं वारं वाहत आहे आता हळूहळू. तर एखादी कविता बोल बरं त्याच्यावर, आता प्रेमावर आता तू बोललास तर. प्रेमावरती मी 2 शेर ऐकवतो की चूक कोणाची पुन्हा पाहू म्हणाली. बरं काय? चूक कोणाची पुन्हा पाहू म्हणाली. वा. चूक कोणाची पुन्हा पाहू म्हणाली, याकरिता एकदा भेटू म्हणाली. वा. धन्यवाद. चूक कोणाची पुन्हा पाहू म्हणाली, याकरिता एकदा भेटू म्हणाली. मी म्हणालो पत्रही जाळून टाकू. मी म्हणालो पत्रही जाळून टाकू. थांबली, हसली, जवळ ठेवू म्हणाली. वा वा वा. बरं, खूप चांगल्या प्रकारे कविता बोलस तू. असंच कविता लिहित जा, बोलत जा, सादर करत जा, आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. धन्यवाद. धन्यवाद. जर तुम्हाला त्याच्या कविता आवडल्या असेल तर प्लीज शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.